नमस्कार, मी वैद्य इंदिरा साठे. वात्सल्य गर्भसंस्कार या आपल्या यूट्यूब चॅनलला तुमचे स्वागत करते. आपण गोष्टीमार्फत गर्भातल्या बाळाच्या मनाला, बुद्धीला आकार देणार आहोत. बाळाला गोष्ट सांगण्यासाठी तुम्ही स्वच्छ, शांत, निवांत, प्रसन्न जागी बसा. तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल अशा जागी तुम्ही बसा. तुमच्या पाठीला, कमरेला आधार द्या. तुमचे डोळे बंद करा. मन शांत करा. तुमचे दोन्ही हात तुमच्या ओटीपोटावर ठेवा. तुमचे दोन्ही हात पोटातल्या बाळाला स्पर्श करत आहेत अशी कल्पना करा. तुमचे चित्त एकाग्र करा. तुम्ही मनाने, भावनेने पूर्णपणे बाळाशी जोडल्या गेल्या आहात असं अनुभवा. बाळाशी एकरूप व्हा. आता तुम्ही जी काही गोष्ट ऐकणार आहात ती पूर्ण लक्ष देऊन ऐका व तशी कल्पना करा, म्हणजे ती गोष्ट बाळापर्यंत पोहोचेल. आता आपण गोष्टीला सुरुवात करीत आहोत. बाळा, आज मी तुला अतिशय छान गोष्ट सांगणार आहे. गोष्टीचे नाव आहे फुटलेला माठ. एका गावात एक माळी राहत होता. त्याच्या बागेत खूप सारी फुलझाडे होती, पण त्या फुलझाडांना पाणी देण्यासाठी त्याला दूरच्या नदीवर जावे लागायचे. तो रोज सकाळी उठून नदीवर जायचा. पाणी आणण्यासाठी त्याच्याकडे एक कावड होती. कावडच्या दोन्ही बाजूंना एक एक माठ त्याने बांधला होता. ती कावड खांद्यावर लटकून तो रोज पाणी आणायचा व फुलझाडांना द्यायचा. त्या दोन माठांपैकी एक माठ थोडासा फुटलेला होता आणि दुसरा माठ अगदी व्यवस्थित होता. माळी जेव्हा पाणी आणायचा त्यावेळी फुटलेल्या माठातून रस्त्यात पाणी सांडायचे. त्यामुळे माळी 1.5 माठच पाणी आणू शकायचा. असे बरेच दिवस गेले. चांगल्या माठाला आपण खूपच चांगले असल्याचा अभिमान होता. फुटलेल्या माठाला नेहमीच वाईट वाटत असे. फुटलेला माठ विचार करायचा की माझ्यातल्या कमतरतेमुळे माळी आपल्याला पूर्ण भरून आणू शकत नाही. माझ्यामुळे माळीचे कष्ट वाया जातात. एक दिवस न राहून फुटलेल्या माठाने माळ्याला विचारले, माळी दादा, मला तुमची क्षमा मागायची आहे. माळी म्हणाला, कशासाठी? फुटलेला माठ म्हणाला, माळी दादा, मी एका ठिकाणून फुटलेला आहे. त्यामुळे बऱ्याच दिवसांपासून मी तुम्हाला अर्धेच पाणी देतो. माझ्यामुळे तुमची निम्मी मेहनत वाया जाते, म्हणून मला क्षमा करा. माळ्याला फुटलेल्या माठाचे म्हणणे ऐकून खूप दुःख वाटले. तो त्या फुटलेल्या माठाला म्हणाला, मित्रा, तुझ्या कृतज्ञतेमुळे मला बरे वाटले, पण माझी मेहनत वाया गेलेली नाही. फुटका माठ आश्चर्याने म्हणाला, ती कशी काय? माळी म्हणाला, याचे उत्तर आपण त्या वाटेने पुन्हा जाऊ तेव्हा तुला मिळेल. असे म्हणून माळी पाणी घेऊन घरी निघाला. वाटेत त्याने फुटलेल्या माठाला सांगितले, मित्रा, आपण ज्या वाटेने जात आहोत त्या वाटेवर खाली पहा. फुटलेल्या माठाने खाली बघितले. खाली अनेक रंगांची फुले उमललेली होती. माळी म्हणाला, मित्रा, तू ज्या बाजूने आहेस मी अनेक रंगीबिरंगी फुलांचे बी पेरलेले होते आणि येताना रोज तुझ्यातून जे पाणी सांडायचे ते पाणी या बियांना मिळायचे आणि म्हणूनच अशी सुंदर फुले आज उमलून आलेली आहेत. चांगल्या माठातल्या पाण्यामुळे फक्त बागेतील फुले उमलतात आणि मला आनंदच देतात, पण तुझ्या पाण्यामुळे वाटेवरून जाणाऱ्या प्रत्येकाला आनंद मिळतो. त्यामुळे मित्रा, माझे कष्ट वाया गेलेले नाहीत आणि तुझा फुटकेपणा हे काही कमतरता नाही. मग तो माळी चांगल्या माठाला म्हणाला, मित्रा, कोणाच्याही कमतरतेकडे न बघता त्याच्या चांगल्या गुणांकडे बघितले पाहिजे. बाळा, आपणही कोणाच्याही कमतरतेकडे न बघता आपल्याकडे व दुसऱ्यांकडे काय चांगले आहे त्याकडे बघ व त्याचा कसा चांगला उपयोग आपण करू शकणार आहोत हे महत्त्वाचे, व त्यामुळे आपला व इतरांचा फायदा होतो. धन्यवाद.